आता प्रश्न दुसरा बघूया. क्वेश्चन 2, फाइंड द व्हॅल्यू. मराठीत अर्थ किंमत काढा. पहिलं गणित बघा, 2चा 10वा घात 2 raised to 10. आता याची किंमत काढताना 2चा 10 वेळा गुणाकार करायचा. इथे बघा लिहून ठेवले मी 2 गुणले 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 2. 10 वेळा लिहिले का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता काय करूया आपण 2 2चा गुणाकार करूया. बे दोन्ही 4, पुन्हा हे 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 बे दोन्ही 4, पुन्हा इथं मध्ये गुणिले 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 लिहिलं. परत या चारांचा गुणाकार 4 चौक 16, या चारीचा गुणाकार 4 चौक 16 आणि इथं मात्र राहिला गुणिले 4, इथं गुणिले. आता 16चा वर्ग होतो 256, 256 गुणिले 4 आणि याचं उत्तर येतं 1024. ही त्याची झाली किंमत. दुसरं गणित बघा, 5चा घन. आता 5चा घन म्हणजे 5चा किती वेळा गुणाकार? 5चा 3 वेळा गुणाकार. 5 5 25, 25 5 125, 125. ही झाली व्हॅल्यू. नंतर तिसरं गणित बघूया. तिसरं गणित बघा, -7 ब्रॅकेट रेस टू 4 वजा 7 कंसाचा चौथा घात. म्हणजे त्याचा गुणाकार किती वेळा येणार? 4 वेळा. वजा 7 गुणिले वजा 7 गुणिले वजा 7 गुणिले वजा 7. म्हणजे यांचा गुणाकार बघा, यांचा गुणाकार करू, नंतर यांचा गुणाकार करू. 7 7 49 आणि मायनस मायनस प्लस गुणिले 7 7 49 मायनस मायनस प्लस. आता 49 गुणिले 49 यांचा गुणाकार येतो 2401. हे त्याचं उत्तर. पुन्हा आपण पुढचं गणित बघूया. हे चौथं गणित बघा, 8चा 1 घात. बघा घात म्हणजे घाताच्या ठिकाणी 1 लिहिलेलं आहे, 8च्या ठिकाणी 8 पाया आहे आणि घातांक 1 आहे. म्हणजे बघा 8 raised to 1 आहे. हां, तर आता अशा वेळेस जेव्हा घातांक 1 येतो तेव्हा त्याची किंमत ती पाया तोच असतो. म्हणजे 8 ही त्याची किंमत येते. कारण 8चा 1 वेळाच गुणाकार करायचा आहे म्हणजे 8 असंच लिहायचं. म्हणजे 8 raised to 1 इज इक्वल टू व्हॅल्यू 8 बरोबर 8. आता हे गणित बघा 5वं, 4/5 कंसाचा घन 4/5 ब्रॅकेट क्यूब. आता क्यूब आहे म्हणजे याचा गुणाकार आपल्याला किती वेळा करायचा आहे? 3 वेळा करायचा आहे. एका कंसात 4/5 गुणिले पुन्हा 4/5 गुणिले पुन्हा 4/5. आपण गुणाकार किती वेळा केला? 3 वेळा केला. आता अंशाचा गुणाकार 3 वेळा करूया. बघा 4 गुणिले 4 गुणिले 4 छेदांचा गुणाकार 5 वेळा, 3 वेळा करू. 5 गुणिले 5 गुणिले 5. बघा त्यांचा वरचा गुणाकार 4 चौक 16, 16 चौक 64. छेदामध्ये बघा 5 गुणिले 5 25, 25 गुणिले 5 125, 25 5 125. म्हणजे उत्तर आलं 64/125. आता आपण हे शेवटचं गणित बघूया 6वं, -1/2 ब्रॅकेट रेस टू 4 म्हणजे वजा 1/2 कंसाचा चौथा घात. म्हणजे इथं गुणाकार 4 वेळा करायचा आहे. बघा -1/2 इंटू -1/2 इंटू -1/2 इंटू -1/2. आता याचा गुणाकार आपण 4 वेळा केला. पहिल्यांदा अंशाचा गुणाकार करायचा. अंशाचा गुणाकार -1 इंटू -1 इंटू -1 इंटू -1 अपॉन. आता बघा हे मधलं चिन्ह मी कशाला दिलं? अंशाला दिलं, हे लक्षात ठेवा. आणि छेद बघा छेदात 2 आहे ते 4 वेळा लिहायचं. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आता या ठिकाणी बघा वजा 1 ह्या सगळ्यांचा गुणाकार 1च येतो. पण चिन्ह बघा, चिन्ह जेव्हा इथं वजा असतं आणि इंडेक्स म्हणजे घात जर समसंख्या असेल तर चिन्ह मात्र प्लस येतं, हे लक्षात ठेवा. आणि इथं 4च्या ऐवजी 5 असतं, 7 असतं, 9 असतं, 11 असतं तर मात्र चिन्ह हेच येतं पुन्हा, म्हणजे मायनसच येतं. उत्तर आलं, लक्षात ठेवा. आता उत्तराला चिन्ह प्लस येणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण इथं 4 ही इंडेक्सचं धन आहे. छेदात 2 2 4, 4 2 8, 8 2 16, 1/16 हे आहे उत्तर. अशा प्रकारे हा प्रश्न दुसरा आहे.